तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. आता कॉलेजमध्ये मला पेपर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडे दिवस एक्झाम लिव्ह भेटले. एक्झाम लिव्ह म्हणजे आता पेपरसाठी आम्हाला थोडे दिवस सुट्ट्या दिलेल्या असतात, पण आमच्या घरच्यांनी याचा पूर्ण वापर करून घेतला. आले आले मी पाहिलं की हे दोन मुलं काहीतरी विचित्रच खेळ खेळत होते. दोघांनी सुद्धा आपला एक एक पाय एका कापड्याने बांधला आणि पळत होते. पळता पळता एका पोराचा शूज निघला तरी यांना कळालं नाही. आता मला नाव रजिस्ट्रेशन करायला इथं पाठवलं होतं, त्याच्यामुळे मी आले तर नेमकी त्यांचा परिपाठचा टाइम होता, त्याच्यामुळे मला म्हणले आता थोड्या वेळ थांब. आता मला थोड्या वेळ काय पेपरचा नसताना मी अख्खा दिवसच थांबले असते, पण आता पेपर आहे त्याच्यामुळे मला सुद्धा लवकर जावं लागलं. आता लहानपणीपासून मी होते ख्रिश्चन शाळेमध्ये, त्याच्यामुळे तिन्ही टायमाला आमच्या स्कूलमध्ये प्रेयरच व्हायची, ते पण इंग्लिशमध्ये. असा परिपाठ तर मी पहिल्यांदाच पाहिलं. तर तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असं होत होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या शाळेसारखी तीच गंमत होती. परिपाठामध्ये कुणी कुणी याड्यावानी करायचं आणि सर चांगलं त्याला उठून पुढे येऊन बसवायचे. या सरांची मला एक गोष्ट लय आवडली, जे पण असं वाकून बसत होतं सर त्याला कान पकडून असे सरळ करीत होते. या सगळ्यांना बघून मला तर माझ्या शाळेचेच दिवस आठवले. आता यांचा परिपाठ होऊस तर मी ऑफिसमध्ये थांबले होते. ऑफिसमध्ये थांबल्यानंतर मला कळालं की ऑफिसमधले बरेच जण मला ओळखतात इथं. आता इथं आल्यानंतर मला कळालं की मला जे नाव रजिस्ट्रेशन करायचं ते स्वामींच्या मठामध्ये करतात आणि मी आले होते राजेंद्र स्वामीच्या शाळेमध्ये. त्यांनी तर मला ऍड्रेस सगळं सांगितलं. आता मी जाते तिकडे, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.